ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता सायलीला पुन्हा एकदा अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवतोय अशी शंका येणार, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन हा आता साक्षीच्या शोधात जोमात लागणार आणि शेवटी तो समीरापर्यंत जाऊन पोहोचणार. आता नेमकं काय काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण पाहिलंय की अर्जुनने ठरवलं आहे की त्याने साक्षीला शोधून काढणारच. मग आता त्यासाठी तो इन्स्पेक्टर सावंत यांची मदत घ्यायची असा प्लॅन बनवतो. मग त्यासाठी तो चैतन्याला सांगतो, चैतन्य आपण एक काम करूया, आपण उद्याच जाऊन इन्स्पेक्टर सावंतांना भेटूया. त्यांच्या मदतीशिवाय साक्षीला शोधणं आपल्याला शक्य नाही आहे. आपण एक काम करू, त्यांना जाऊन सगळं सत्य सांगू, खरं सांगू आणि त्यानंतर मगच आपण साक्षीला शोधायला सुरुवात करू. कारण आपल्याला त्यांची मदत मिळाली तर खूप जास्त फायदा होईल आपला, आणि जे काम करायला आपल्याला 1 महिना 15 दिवस जाणार असतील तेच काम आपलं अगदी 8-10 दिवसात होऊन जाईल. काय वाटतं तुला? चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही जण इन्स्पेक्टर सावंत यांना भेटायला आलेले असतात. सावंत विचारतात, अरे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज आमच्याकडे कशात दौरा काढला? त्यावर अर्जुन म्हणत असतो, सर मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इन्स्पेक्टर विचारतात काय? अर्जुन म्हणतो की मला तुम्हाला सांगायचं आहे, साक्षी शिखरे, महिपत शिखरेची एकुलती एक मुलगी जिवंत आहे. त्यावर हे ऐकून आता इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय काय बोलताय तुम्ही हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? तुमच्या लक्षात येत आहे का? अहो हे कसं शक्य आहे? साक्षी जिवंत असू शकत नाही. अहो तुम्ही सुद्धा टी व्हीवर बातमी ऐकलीच असेल ना, साक्षी शिखरेचा मृत्यू हा तुरुंगातच झालेला, आणि तो सुद्धा एका दुसऱ्या मुलीबरोबर मारामारी करताना, आणि त्यासाठी आम्ही तिला, जिने मारामारी केली तिला जास्तशी शिक्षासुद्धा दिली आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की ते सगळं ठीक आहे, नाही हे फक्त दाखवण्यापुरतं आहे, पण साक्षी शिखरे जिवंत आहे याची मला पूर्ण पक्की खात्री आहे. इन्स्पेक्टर, साक्षी जिवंत आहे याच्यासाठी मी खात्री घेतो आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी साक्षीला पाहिलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर साक्षी मेली होती तर त्यावेळी साक्षीच्या डेड बॉडीचे फोटोज कुठेच व्हायरल केले गेले नव्हते. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो ही गोष्ट अगदी बरोबर आहे, पण त्यावेळी मी इथे नव्हतो, मी आउट ऑफ होतो, त्यामुळे मलासुद्धा या गोष्टी माहीत नाही आहेत. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही एवढा मोठा दावा करताय साक्षी शिखरे जिवंत असण्याचा, पण त्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला काय एवढी खात्री वाटते? त्यावर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर खात्री मी स्वतः आहे. त्यावर ते म्हणतात सॉरी. त्यावर अर्जुन म्हणतो, मी स्वतःच्या डोळ्यांनी साक्षी शिखरेला पाहिले. त्यावर हे ऐकून इन्स्पेक्टर सावंतांना आश्चर्याचा धक्काच बसतो पुन्हा एकदा. ते म्हणतात, काय तुम्ही साक्षीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं? कुठे, कधी आणि कसं? त्याबरोबर अर्जुन सांगतो, त्या दिवशी मी आपलं जे भाजी मार्केट आहे सिटी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला हनुमान मंदिराच्या समोरचं तिकडे गेलो होतो काही भाजीपाल्याची खरेदी करण्याकरता, आणि त्याचवेळी मी तिथे तिला गाडीत बसलेली पाहिली. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तुम्ही तिला गाडीत पाहिली म्हणजे अगदी मला वाटतं 5 ते 6 सेकंद, जास्तीत जास्त 1 मिनिट इतक्याच वेळात तुम्ही तिला पाहिली असेल ना? अर्जुन होकार देतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अहो सुभेदार साहेब असं काय करताय? 1 मिनिट ज्या मुलीला तुम्ही पाहिलं ती मुलगी साक्षी आहे का नाही हे तुम्ही कसं सांगू शकता? अर्जुन म्हणतो, कारण काय आहे इन्स्पेक्टर, साक्षीला ओळखण्यासाठी मला वेळ लागणं शक्यच नाही आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, बऱ्याचदा असं सुद्धा होतं की एकासारख्या दिसणाऱ्या 2 व्यक्ती आपण बघतो, किंवा आपल्याला एखाद्याच्या बॉडी लँग्वेजहून किंवा त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्सकडे बघूनसुद्धा एखाद्या माणसाचा भास होऊ शकतो. तसं काही तर नाही आहे ना? अर्जुन म्हणतो 1 मिनटं, आणि मग तो साक्षीचा फोटो इन्स्पेक्टर सावंतांना दाखवतो आणि म्हणत असतो, हे बघा हा तर साक्षीचाच फोटो आहे, यावर तुमचा विश्वास बसेल ना? या फोटोमधली मुलगी साक्षीच आहे. त्याबरोबर आता चैतन्य म्हणतो, आणि इन्स्पेक्टर साक्षीबरोबर माझी एंगेजमेंट होणार होतीच काय, किंबहुना आमची एंगेजमेंट झाली होती. मी साक्षीबरोबर तिच्या घरात, तिच्या बंगल्यात वावरायचो. त्यामुळे मी सांगतो, साक्षी अत्यंत मॉडर्न, हुशार आणि इंटेलिजंट होती. त्यामुळे तिला असे पंजाबी ड्रेस, मोठे मोठे इयररिंग्स, हातामध्ये बांगड्या, ह्या सर्व गोष्टी कधीच नाही आवडायच्या. तिला टॉप्स, परत वेस्टर्न कल्चर फॉलो करायला आवडायचं, किंवा ती घड्याळ घालायची फक्त हातामध्ये. आणि साक्षीचे केस लांब होते आणि या मुलीचे केस शॉर्ट आहेत. साक्षीला चष्मा नव्हता, ही मुलगी फक्त चष्मा लावते.
हे बदल जाणून बुजून केल्यासारखे वाटत नाहीत का? आणि एवढे सगळे बदल एकाएकी साम्याने कसे काय होऊ शकतात? म्हणजे यामागे सुद्धा काहीतरी तथ्य दडलंय की. त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे सुभेदार, जर तुम्ही म्हणताय तर गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे असू शकतं. आणि जर तसं असेल तर मग मात्र हे खूप चुकीचं आहे, कारण साक्षी ही कारावासातून बाहेर कशी पडली हे बघावं लागेल. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी तिला पोलिसांची साथ आहे हे शोधून काढावं लागेल. अर्जुन म्हणत असतो की हे बघा, मला तुमच्या डिपार्टमेंटबद्दल. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो हो अर्थात कळलं ते मला, तुम्हाला डिपार्टमेंटकडे काहीच तक्रार नाही आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, कदाचित महिपतने प्रेशराईज करून तुमच्याकडनं हे काम काढून घेतलं असेल, पण आता साक्षीला शोधणं गरजेचं आहे. त्यावर इन्स्पेक्टर सावंत, आपण नक्की शोधून काढू असं म्हणतात. त्यावर अर्जुन पुढे त्यांना म्हणत असतो, आपण एक काम करू शकतो का? नाही म्हणजे आपण महिपतच्या कन्स्ट्रक्शन साईड, परत महिपतचे जे काही अड्डे आहेत किंवा साक्षीचे फेवरेट हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे इथून सुरुवात केली तर. त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, पण या सर्व गोष्टी आपल्याला कुठे ठाऊक आहेत? त्यावर चैतन्य म्हणतो, मला ठाऊक आहे ना, मला सगळं माहिती आहे, मी त्याची यादी बनवून आणली आहे, ही यादी घ्या तुम्ही आणि शोधायला सुरुवात करा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आपलं हे एक काम तर खूप चांगल्या पद्धतीने सोपं झालेलं आहे. आपण या सगळ्या गोष्टीला शोधून काढू आणि त्यानंतर मग शोधाशोध करायला सुरुवात केली जाते. पण आता साक्षीचा सुगावा कुठल्याच पत्त्यावरती लागत नाही. मग आता इन्स्पेक्टर सावंत, आम्हाला काहीही सापडलेलं नाही आहे असं सांगतात. त्यावर मग आता चैतन्य म्हणतो, अहो पण हे कसं शक्य आहे इन्स्पेक्टर सावंत? त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कधी कधी काय होतं ना, गुन्हेगार एखाद्या ठिकाणी गुन्हा केल्यानंतर त्याच ठिकाणी आपण पकडले जाऊ या भीतीने थांबत नाही. ते स्थलांतर करतात, दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःची ओळख बदलून राहतात. ओळख, वेषांतर या सर्व गोष्टी त्यांच्या फायद्याच्या असतात आणि त्यामुळेच कदाचित साक्षीने सुद्धा तसंच काहीतरी केलं असेल. मे बी ती हे परिसरातून कुठेतरी बाहेर गेली असेल आणि म्हणूनच आपल्याला ती सापडत नाही आहे. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंतांनी हे म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, पण मग जर तसं असेल तर आपल्याला काहीही करून तिला शोधायला हवंच. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण महिपतच्या थ्रू तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे बघा, महिपत एक गुंड आहे आणि पनवेलसारख्या हाय क्लास ठिकाणी हे असे महिपतसारखे गुंड मिळणं शक्य नाही आहे. याचा अर्थ नक्कीच महिपत कुठून तरी स्थलांतर करूनच इथे आलेला असू शकतो. आपण आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये जर महिपतचा फोटो सर्क्युलेट केला आणि महिपतकडूनच्याबद्दल काही माहिती मिळते का हे शोधलं, महिपतची काही प्रॉपर्टी वगैरे आहे का शोधलं आणि तसं काम केलं तर. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो हे आपल्याला जमू शकतं. चैतन्य म्हणतो, एक मिनटं, तुम्ही पनवेलच्या आसपासच शोधायचं अजूनही बोलत आहे, पण साक्षीकडे आणि महिपतकडे इतका पैसा होता, पैसा म्हणण्यापेक्षा इतका काळा पैसा होता की तो तिला कुठेतरी अब्रॉडमध्ये सुद्धा पाठवू शकतो ना. मग जर साक्षी ह्या देशातच नसेल तर उगाचच्या उगाच तुम्ही तिला शोधताय आणि तुमची मेहनत आणि माझी मेहनत पाण्यात जाईल असं तर काही होणार नाही ना. त्यावर अर्जुन चैतन्याला सांगतो, चैतन्य, साक्षी अब्रॉडला जाणं शक्य नाही आहे, कारण जर तिला अब्रॉडला जायचं असेल तर तिला पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे आणि त्याच्यासाठी इथूनच तिची NOC पास होईल असं आता त्याला इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की साक्षीला देश सोडून जाता येणार नाही, कारण तिचा पासपोर्टच बनवू शकत नाही. पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, पोलीस इन्क्वायरी करतात आणि साक्षीला या गोष्टीची पूर्ण खात्री असणार आहे की जर माझ्यावर पोलीस इन्क्वायरी बसली तर नक्कीच मी सापडली जाईन आणि त्यामुळे साक्षी रिस्क घेणार नाही. त्यामुळे ती नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी आपल्याच देशाच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेली असेल. अर्जुन म्हणतो, ही गोष्ट आपल्या खूप जास्त फायद्याची आहे इन्स्पेक्टर. बाय द वे, माझ्याकडे त्या दिवशी मी नागराज आणि महिपतचं जेव्हा कॉल रेकॉर्ड ऐकवत होतो तेव्हा महिपतचा फोन आहे हे पाहिलं होतंच. मला तो फोन तुम्हाला द्यायचा आहे. महिपतच्या नंबरवरून कदाचित आपल्याला काही माहिती मिळू शकते. आपण महिपतचा नंबर जर ट्रेस केला तर. त्यावर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात, ठीक आहे. मग महिपतचा नंबर ट्रेस केला जातो आणि त्यावरती कोणते फोन आले ते बघितलं जातं. त्या आलेल्या फोनच्या सिम कार्डचे ओनर कोण आहेत ते बघितलं जातं आणि त्यामध्ये एक नाव असतं, समीरा शेखर. आता फक्त त्या सिम कार्डच्या ओनरचा ॲड्रेस वगैरे काही सापडत नसतो आणि हे नाव जरा सस्पिशियस वाटत असतं. अर्जुनने आता कॉल लिस्ट स्वतःकडे सुद्धा मागवून घेतलेली असते आणि समीरा शेखला त्याने गोल करून ठेवलेला असतो आणि तो विचारात मग्न असतो की कोण असेल ही समीरा शेख.
आणि आता या विचारामध्येच तो फिरत असतो खोलीमध्ये. इतक्यात सायली तिकडे येते आणि चुकून कशी काय ती सायलीची नजर त्या कागदपत्रांवरती पडते. सायली अर्जुनला म्हणते, अहो हे तर महिपतचे कॉल रेकॉर्ड आहेत ना, मग तुम्ही आत्ता महिपतचे कॉल रेकॉर्ड का काढून घेतलेत? नाही म्हणजे आपलं जे काम होतं ते तर झालं की. नागराज काकाविरुद्ध महिपतने कोर्टात साक्ष द्यावी अशी आपली इच्छा होती आणि नागराज काकाविरुद्ध महिपतने कोर्टात साक्ष दिलीसुद्धा आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला कसं माहिती बायको की हे महिपतचेच कॉल रेकॉर्ड आहेत म्हणून? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय, मीच प्रियाच्या खोलीतनं हा फोन आणला नाही का उचलून? मग त्यावेळी फोन आणल्यानंतर मी स्वतःसुद्धा हा फोन ओपन केला होता आणि तेव्हा मी फक्त त्याची कॉल लिस्ट चेक केली होती, तर त्या कॉल लिस्टमध्ये हे सगळे नंबर होते. आणि ते सोडा, तुम्ही या समीरा शेखरच्या नावाला असा गोल का करून ठेवलाय? कोण आहे कोण ही समीरा शेखर? त्यावर अर्जुन आता बावळतो, त्याला काही बोलता येत नसतं. सायली म्हणते, अहो काय झालं, एवढा सोपा प्रश्न विचारलाय मी, कोण आहे ही समीरा शेखर? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ते नाही मी काही बावरलो वगैरे नाही आहे. अगं तुझ्याच प्रश्नाचं उत्तर काय देऊ तो विचार करतोय. सायली म्हणते, त्यात विचार काय करायचा, जे उत्तर खरं असेल तेच सांगाल ना? अर्जुन म्हणतो, अगं समीरा कोण आहे तेच तर कळत नाही आहे ना, म्हणूनच तर तिच्या नावाला आम्ही गोल करून ठेवला आहे. ॲक्च्युली महिपतच्या फोनमध्ये आम्हाला नागराजचा नंबर सापडला, पण हा आणखीन एक नंबर आम्हाला सापडला आहे, तो कोणाचा आहे हेच आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आता अर्जुनच्या बोलण्याच्या पद्धतीवरून सायलीला असं पुन्हा एकदा वाटतं की कदाचित अर्जुन आपल्याबरोबर खोटं बोलतो आहे. सायली अर्जुनला विचारते, अहो तुम्ही नक्की माझ्याबरोबर खरं बोलताय ना? अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, तू असं का विचारतेस? सायली म्हणते, नाही काही नाही, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खोटं बोलत असता ना माझ्याबरोबर, तेव्हा तेव्हा तुमचे पाय असे हलतात. काय बोलते मी, तुम्ही खरं बोलताय ना? अर्जुन म्हणतो, येस ऑफकोर्स, मला एक कॉल करायचा आहे, मी आलोच, आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता अश्विनला ना एक खूप महत्त्वाचा आणि एमर्जन्सी कॉल करायचा असतो, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्या फोनची बॅटरी डेड झालेली असते आणि त्यासाठी आता तो विचार करतो, काय करू, फोन करणं तर गरजेचं आहे. मग तो आता बेडरूममध्ये येतो आणि बघतो तर काय, नेहमीप्रमाणे प्रिया खोलीत बसून टाईमपास करते, रील्स स्क्रोल करते सोशल मीडियावरती. मग आता लगेचच अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी ऐक ना, माझं एक काम करशील का? ती म्हणते, काय रे? अश्विन म्हणतो, मला 1 मिनटं तुझा फोन देशील, एक खूप महत्त्वाचा फोन करायचा आहे हॉस्पिटलमध्ये. आता प्रिया ही खूपच जास्त पतिव्रता बनण्याचं नाटक करते, ती खूप साळसूद असण्याचं आवनते. त्यामुळे ती लगेचच अश्विनला म्हणते, अरे अश्विन विचारतोयस काय? अर्थात देईन, कोणाच्या तरी जीवनाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे म्हटल्यावर, हे घे ना. आणि मग ती लगेचच अश्विनला आपला फोन देते. अश्विन हॉस्पिटलला फोन करतो आणि एक पेशंटला मी एका दुसऱ्या हॉस्पिटलमधून आपल्या हॉस्पिटलचा रेफरन्स दिला आहे, तो पेशंट येईल तेव्हा त्याला ताबडतोब ॲडमिट करून घ्या, त्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि त्याला बाहेर फार काळ ठेवायचं नाही आहे, ऑक्सिजनवरती ठेवा, ऑक्सिजनशिवाय तो जगणार नाही वगैरे तो सांगतो. त्याबरोबर मग समोरून त्याला लगेच त्याला आम्ही ॲडमिट करून घेऊ असा रिप्लाय मिळतो. अश्विन फोन कट करतो. त्याबरोबर आता तो बघतो तर काय, प्रियाच्या फोनवरती ॲडव्होकेट तंबोली, ॲडव्होकेट परांजपे, ॲडव्होकेट देसाई असे 3 नंबर असतात. तो प्रियाला विचारतो, तन्वी हे नंबर काय करतायत तुझ्या फोनमध्ये, ते सुद्धा सेव्ह? त्यावर प्रिया म्हणते, अरे आहेत, म्हणजे मधुभाऊंच्या वेळी वकील शोधत होतेत ना सगळे, तेव्हा माझ्यासुद्धा फोनमध्ये होते हे सगळे नंबर, तेव्हाचे नंबर आहेत हे. अश्विन म्हणतो, तन्वी मी तुला वेडा वाटतो का गं? हे नंबर तुझ्या कॉल लिस्टमध्ये वरतीच दिसत आहेत, याचा अर्थ तू या नंबरवरती फोन केला आहेस आजच. बघू कधी केला आहेस? रात्री 7:30 वाजता, 8:30 वाजता? का केलेस तू या नंबरवरती एवढ्या संध्याकाळी फोन तन्वी? आणि वकिलांकडे तुझं असं काय महत्त्वाचं काम आहे? त्यावर ती म्हणते, माझ्या एका मैत्रिणीच्या प्रॉपर्टीची थोडी केस आहे. अश्विन म्हणतो, तन्वी कळलं तुला, रविराज काका तुझ्यावरती का रागवत होते? रविराज काकाचा राग का जात नाही ते? कारण तुझी खोटं बोलण्याची सवय काही सुटत नाही आहे. त्यावर प्रिया म्हणते, अश्विन अरे. त्यावर अश्विन म्हणतो, थांब, माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही आहे, माझं बोलणं आधी शांतपणे पूर्ण ऐकून घे. तन्वी तू कसं विसरतेस, आपल्या घरामध्ये 2 वकील आहेत. एक माझा भाऊ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, जो आजपर्यंत कुठलीच केस हरलेला नाही आहे, पनवेलमधला नामांकित वकील, आणि दुसरे तुझे बाबा, एवढे मोठे प्रतिष्ठित वकील की त्यांच्यासमोर उभं राहण्याची वकील हिंमत करत नाहीत. त्यावर मग
प्रिया म्हणते, अरे हो अश्विन, पण ते मी अश्विन म्हणतो मला तुझ्याशी वादच घालायचा नाही आहे, कारण तू पुन्हा खोटंच बोलणार आहेस, आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर प्रिया आता डोक्यावर हात मारते आणि म्हणत असते, प्रिया मूर्ख आहेस का तू? काय गरज होती तुला ते नंबर असे मोबाईलमध्ये ठेवायची? अगं बावळट मुली. आता अश्विनने ते नंबर पाहिले आणि तो किती रागावला. आता कुठे हळूहळू तो थोडासा माझ्या घोळात येत होता, पण पुन्हा माझ्या या मूर्खपणामुळे आता अश्विनला माझा राग आलाय. आता मी काय करू? काहीही करून अश्विनला मला मनवावंच लागेल, कारण अश्विन माझ्यावरती नाराज असलेला मला परवडणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन हा ऑफिसला आलेला असतो आणि आता तो खूप जास्त नर्वस, नाराज असतो, कारण त्याने सायलीबरोबर खोटं बोललेलं आठवत असतं. तो विचार करत असतो की आजपर्यंत मी माझ्या बायकोबरोबर एवढं खोटं कधीच बोललो नाही आहे. मी तिला प्रत्येक गोष्टी सांगतो, मग अगदी माझ्या कामाच्या असू देत, माझ्या पर्सनल लाईफमधल्या असू देत, किंवा अगदी छोट्यातली छोटी कुठलीही गोष्ट असू देत, मी सगळं सायलीबरोबर शेअर करतो. पण ही अशी आज पहिली वेळ आहे की जेव्हा मी सायलीबरोबर काहीही शेअर न करता तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवतो आहे. पण जेव्हा तिला हे सगळं समजेल तेव्हा ती काय रिॲक्ट होईल, कशी रिॲक्ट होईल? आम्हा दोघांमध्ये या सर्व गोष्टींमुळे भांडण तर होणार नाही ना? आणि सायली मला किती चांगलं ओळखते. काल मी थोडंसं काय गडबडलो तर तिने मला लगेच विचारलं, मी खोटं बोलतोय का? नाही, काहीही झालं तरी मला माझी बॉडी लँग्वेज बदलून चालणार नाही. मला माझी बॉडी लँग्वेज व्यवस्थित ठेवावीच लागेल. इतक्यात अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो. चैतन्य विचारतो, अर्जुन, समीराबद्दल काही कळलं का रे? अर्जुन म्हणतो, नाही ना. अरे इन्स्पेक्टर सावंतांना सुद्धा काही सापडत नाही आहे आणि या समीराबद्दल सुद्धा काही कळत नाही आहे. आपण जे काही महिपतबद्दल बाहेरून माहिती गोळा करूया असा विचार केला होता, त्यासाठी आपण बाकी बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याचा फोटो सर्क्युलेट केला होता. तिकडनं काही कॉन्टॅक्ट्स मिळाले की आमच्या इथे याने चोरी केली होती, आमच्या इथे एखाद्या माणसाचा खून केला होता, आमच्या इथे खंडणीसाठी एका माणसाच्या मुलीला याने किडनॅप केलं होतं. या सर्व गोष्टी कळाल्या. मग आपण तिथेही जाऊन शोधून बघितलं, पण तिथेसुद्धा साक्षी कुठेही सापडलेली नाही आहे आणि या समीराबद्दलही काही समजत नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन म्हणत असतो, पण चैतन्य, काहीही झालं तरी आपण या समीराला शोधून काढायचंच. नक्की ह्या समीराची मिस्ट्री काय आहे हे बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. चैतन्य म्हणतो, अर्जुन, समीरा आणि साक्षी एकच तर नाही आहेत ना? नाही म्हणजे साक्षीत समीरा म्हणून ओळख बदलून राहत नाही आहे ना? आठवतं आहे ना इन्स्पेक्टर सावंत आपल्याला काय म्हणाले? कधी कधी क्रिमिनल स्वतःची ओळख बदलून स्थलांतर करून राहतात. साक्षीने सुद्धा असंच आपली ओळख वगैरे बदलली असेल असं तुला वाटत नाही का? त्यावर मग मात्र आता अर्जुनसुद्धा या गोष्टीवर विचार करायला लागतो. चैतन्य म्हणत असतो, नाही, एवढी तर ती हुशार आहेच की ती स्वतःचं नाव आणि ओळख बदलून राहू शकते. अरे स्वतःसाठी ती स्वतःच्या बापाला सुद्धा तुरुंगात घालवायला कमी करणार नाही. साक्षी खूप स्वार्थी मुलगी आहे. अरे आठवतं आहे ना तुला कृणालबद्दल? कृणालचं किती प्रेम होतं साक्षीवर, पण तिने काय केलं? तिने त्याला चीट केलं, फसवलं. त्याबरोबर अर्जुनला कृणालची म्हणजे त्याच्या एका जुन्या मित्राची आठवण येते, जो आत्ता या जगात नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.